वाघा बॉर्डर। भारत माता की जय। जय हिंद, वंदे मातरम अशा उद्घोषणांनी जिथे देशप्रेम सर्वोच्च शिखरावर जाते, ज्या ठिकाणाहून थेट पाकिस्तानी सैनिकांच्या समोर आपला रुबाब दाखवता येतो, ज्या ठिकाणी थेट पाकिस्तानी लोकांच्या समोर आपला आवाज बुलंद करून आपली ताकद दाखवता येते, असेच ठिकाण म्हणजेच एकमेव असे वाघा बॉर्डर। नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत वाघा बॉर्डरची। वाघा बॉर्डर ही एक लष्करी चौकी आहे जी अमृतसर आणि लाहोर यांच्या दरम्यान आहे। भारत आणि पाकिस्तानमधील ही एकमेव रस्ता सीमा आहे। या सीमा चौकीच्या प्रवेशद्वाराला सुवर्ण जयंती गेट असे म्हणतात। हा परिसर बऱ्यापैकी हिरवागार आहे। वाघा बॉर्डर लाहोर शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर तसेच अमृतसर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे। वाघा बॉर्डर हा भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशांमधील लाहोर आणि अमृतसर ह्या दोन शहरांमधील ग्रँड ट्रँक रोड आहे। वाघा बॉर्डरला अटारी बॉर्डर म्हणून देखील ओळखले जाते। दररोज सूर्यास्तापूर्वी होणाऱ्या बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशातील अनेक लोक या ठिकाणी येतात। तसेच परेड पूर्वीचा रंगारंग सोहळा तुम्हाला भुरळ घालतो। त्याचबरोबर परेड दरम्यान भारत आणि पाकिस्तानचे सैनिक आक्रमक मुद्रेत पाहायला मिळतात। बीटिंग रिट्रीट सोहळा प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवा। हा सोहळा पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने आणि उत्साहाने भरून येते। 1959 सालापासून भारतीय सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्सकडून हा ध्वज सोहळा आयोजित केला जातो। अटारी बॉर्डर सोहळा हे दोन राष्ट्रांमधील शत्रुत्व, सहकार्य आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे। जुलै 2011 पासून BSFच्या महिला रक्षक देखील या सोहळ्याचा एक भाग बनले आहेत। वाघा बॉर्डर परेडची वेळ। हिवाळ्यात ही परेड संध्याकाळी 4:15 सुरू होते, तर उन्हाळ्यात ही परेड संध्याकाळी 5:15 सुरू होते। हा सोहळा सुमारे 45 मिनिटं चालतो। प्रत्येकजण येथे आत जाऊ शकत नाही, म्हणून तुम्हाला समारंभाच्या किमान 1 तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे। बॉर्डरचे गेट सकाळी 10 ते 4 पर्यंत उघडे असतात, परंतु तुम्ही समारंभ पाहण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत पोहोचू शकता। दोन्ही देशांचे सैनिक या सोहळ्याला अतिशय गांभीर्याने वागतात। या कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही देशांच्या सैनिकांच्या परेडने होते। सूर्यास्त होताच लोखंडी गेट उघडले जाते। गेटच्या दोन्ही बाजूला पायदळ उभे असते। यानंतर भारत आणि पाकिस्तानचे ध्वज एकत्र खाली उतरवले जातात आणि नंतर दुमडले जातात। दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये हस्तांदोलन करणे आणि या समारंभाच्या शेवटी गेट बंद करणे समाविष्ट आहे। अटारी सीमेच्या आसपासच्या परिसरात जॅमर आहेत, त्यामुळे येथे मोबाईल फोन सेवा उपलब्ध नाही। तर मित्रांनो, ही होती वाघा बॉर्डरची काही माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।